शेतकऱ्यांवर वाघांचे सतत होणारे हल्ले, शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या सोयी, पीक विमा, गुराढोरांना चराईचा प्रश्न या विविध प्रश्नांवर भूमिपुत्र ब्रिगेड येत्या 13 सप्टेंबरला मूल तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती भूमिपुत्र ब्रिगेडच्या डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी मूल येथे पत्रकार परिषदेत दिली। वाघ आणि वन्यजीवांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ होत असून पर्यावरणीय समतोल बिघडत आहे। गुराढोरांना चराईसाठी सरकारने जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे। सिंचनाच्या सोयीच्या बाबतीत सरकार उदासीन आहे। सरकारचे पीक विमा धोरण हे विमा कंपन्यांचे बोट भरण्यासाठी निर्माण केलेले आहे, असा आरोप भूमिपुत्र ब्रिगेडच्या डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी पत्रकार परिषदेत केला। भूमिपुत्र ब्रिगेड द्वारा एक मोठा धडक मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार आहे आणि हजारो शेतकऱ्यांना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत। या पंचकृषीतील शेतकरी हा आसमानी संकटाला तर परेशान आहेच, पण सुलतानी संकट या शेतकऱ्यांवर खूप जास्त आहे। या भागातील वन विभाग, या भागातील शासन प्रशासन या सर्वांना त्रस्त हा शेतकरी आहे। या ठिकाणी हिंस्रपणाचे हल्ले अतिशय वाढलेले आहेत। जंगलात नाही तर शिवारात येऊन वाघ आणि अनेक प्राणी हल्ले करत आहेत, पण वन विभाग याबद्दल कुठलीच आपली भूमिका स्पष्ट करत नाही, कुठलीच सुरक्षिततेची भूमिका घेत नाही आणि अनेक वर्षापासून याबद्दल आम्ही बोलतो आहे, पण त्याबद्दल कुठलीच ते सुधारणा ते आपल्या पॉलिसीमध्ये करत नाही। शिवाय या ठिकाणी आमच्या अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळाले नाही। कित्येक महिन्यापासून शेतकरी या त्या दारावर कधी कृषी अधिकाऱ्याच्या, कधी जिल्हाधिकाऱ्याच्या, कधी इन्शुरन्स कंपनीच्या दारावर जात आहे, पण तिथे कुठेच त्याला समाधानकारक उत्तर मिळत नाही आणि त्याला पीक विमा मिळत नाही। आम्ही 13 तारखेला रस्त्यावर उतरणार आहोत आणि तहसील कार्यालयावर धडकणार आहोत आणि या ठिकाणी शासन प्रशासनाला आपला आवाज बुलंद करून या बहिऱ्या आणि मुख्य आणि आंधळ सरकारला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। यावेळी पत्रकार परिषदेला डॉक्टर राकेश गावतुरे, विजय मुसळे, नितेश मॅकलवार, दीपक वाडई, विक्रम गुरुनले, मनीष मोहरले, स्मिता लोणबले, संतोष चिताडे, राकेश मोहरले, रोहित निकुरे, देवराव पेंदोर, रवींद्र पेंदाम आदी उपस्थित होते।